आज वटपौर्णिमा, त्यामुळे सुरुवातीला सर्वांना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देतो। आतापर्यंत आपण महिलांचं कोड कौतुक आणि त्यांनी केलेली वडाची प्रार्थना ही आपण सगळ्यांनी पाहिली, परंतु ही कविता माझी संपूर्ण पुरुष जातीला समर्पित आहे। बाईचं आपण ऐकलं, पण माणसाच्या ज्या व्यथा आहेत त्या या कवितेतून मी मांडत आहे आणि हा एक संवाद आहे वडाचा आणि पुरुषाचा। तर कवितेचं नाव आहे वडाची कविता। एक माणूस पळत पळत वडाजवळ आला। एक माणूस पळत पळत वडाजवळ आला, दोन्ही हात जोडून त्याने नमस्कार केला। वडालाही आश्चर्य वाटले। वडालाही आश्चर्य वाटले, कधी न झुकणारा माणूस आज अगदी मनापासून झुकला। वडालाही आश्चर्य वाटले, कधीही न झुकणारा माणूस आज अगदी मनापासून झुकला। वडाने त्याला विचारले, का रे बाबा, आज अशी वाकडी वाट कशी काय केली? वडाने त्याला विचारले, का रे बाबा, आज अशी वाकडी वाट का बरं केली? अदबीने तो म्हणाला, माफ करा वड देवा, तुमच्याशिवाय आता मला आधार वड कुणी नाही। माफ करा वड देवा, आता मला तुमच्याशिवाय कोणी आधार वड नाही। उत्कटतेने त्याने वडाला प्रश्न विचारला। उत्कटतेने त्याने वडाला प्रश्न विचारला, कारण त्याला शंका होती, आपली बाई वडाला जाते नाही जाते, म्हणून त्याला जिज्ञासा एक हे होती, उत्कटता होती। त्यानं विचारलं, उत्कटतेने त्याने वडाला प्रश्न विचारला, वड देवा मला सांगा, आमचं ध्यान आलं होतं का हो पूजेला? वड म्हणाला, थांब जरा लिस्ट पाहून सांगतो। वड म्हणाला, थांब जरा लिस्ट पाहून सांगतो, असे म्हणून त्याने आपली पाने तपासली। त्यात त्याला कुठेही याची नोंद सापडली नाही। पाने तपासल्यानंतर संबंधित माणसाची कुठेही त्या वड राजाला त्याची नोंद सापडली नाही। माणूस आता आतून खूपच खुश झाला। नोंद सापडली नाही, बरं झालं वाटतं। माणूस आता आतून खूपच खुश झाला। बरं झालं वड देवा, सुंटे वाचून खोकला गेला। बरं झालं वड देवा, सुंटे वाचून खोकला गेला। हे ऐकून वडाला मात्र खूप वाईट वाटले। हे ऐकून वडाला मात्र खूप वाईट वाटले। स्वार्थी माणूस मात्र आनंदाने हरपून गेले। पुढे त्या माणसाचं असं मनोगत आहे, तो म्हणतो, आता तरी आपली सुटका झाली बुवा। आता तरी आपली सुटका झाली बुवा। पुढचे 7 जन्म नवीन चॉईस मिळाला। पुढचे 7 जन्म नवीन चॉईस मिळाला। ऐकून मात्र वडाचे हृदयच हेलावले। ऐकून मात्र वडाचे हृदयच हेलावले। कासावीस होऊन त्याने पुन्हा चेक केले, म्हणजे त्या माणसाचं परत त्या यादीत नाव आहे का हे परत वडाने चेक करून पाहिलं, तर त्याला उगवत्या पानावर वडाला याची नोंद सापडली। उगवत्या पानावर वडाला याची नोंद सापडली। 7 जन्मासाठी तिने याची अगोदरच नोंद केली होती। नंतर मात्र वडाने त्याची कान उघडणी केली। नंतर मात्र वडाने त्याची कान उघडणी केली। अरे मूर्खा, सौंदर्याची परिभाषा तुला अजून कळलीच नाही। सौंदर्याची परिभाषा तुला अजून कळलीच नाही। वर वर पाहू नको, आतले सौंदर्य पहा। वर वर पाहू नको, आतले सौंदर्य पहा। आणि पाहायचेच असेल तर अंतःकरणात डोकावून पहा। जर माणूस असेल तर ते अंतःकरणातून आपल्याला कळेल। म्हणून वडाने त्याला संदेश दिला की भाऊ, जर तुला पाहायचेच असेल तर अंतःकरणातून डोकावून पहा, मगच तुला समजेल सौंदर्याची परिभाषा। मगच तुला समजेल सौंदर्याची परिभाषा।
सुख दुःखात आजवर जिने तुला साथ दिली, सुख दुःखात आजवर तुला जिने साथ दिली, तीच बाई असेल तुझी सुखाची सावली, तीच बाई असेल तुझी सुखाची सावली. हे ऐकून मात्र त्याचे डोळे पाणावले, हे ऐकून मात्र त्याचे डोळे पाणावले. ठीक आहे देवा, आता माझे डोळे उघडले, ठीक आहे देवा, आता माझे डोळे उघडले. इतके दिवस याचा मी विचारच नव्हता केला, इतके दिवस याचा मी विचारच नव्हता केला. आता मात्र मला तिच्याशिवाय पर्याय नाही, आता मात्र मला तिच्याशिवाय पर्याय नाही. धन्यवाद.